महाराष्ट्रभरातील शेतकरी कर्जमाफीची आणि कर्जमाफीच्या सादर होणाऱ्या अहवालाची वाट बघत आहेत। तर त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट आलेली ती आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आणि मित्राचे चेअरमन प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागाचे सचिव, सेक्रेटरी, त्याचे सदस्य होते, अशी एक समिती तयार केली होती। ती समिती संपूर्ण त्यांचा अभ्यास करत होती। त्यांचा अभ्यास आता पूर्ण झालेला आहे आणि त्यांचा अभ्यास पूर्ण होऊन त्यांनी जो अहवाल आहे तो अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केलेला आहे। आता येती जी मंत्रिमंडळाची बैठक असेल त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या अहवालावर त्या ठिकाणी चर्चा होणार आहे, विचारमंथन होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पुढची अपडेट देणार आहे की कर्जमाफी नेमकं पात्र कोण आहे, अपात्र कोण आहे। तर त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट बघा स्क्रीनवर। कर्जमाफी संदर्भात निकष ठरवण्यासाठी समितीचा अहवाल तयार झालेला आहे। एक खास समिती त्यासाठी तयार करण्यात आली होती। मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी हे समितीचे अध्यक्ष आहेत। परदेशी समितीचा अहवाल हा सरकारकडे सुपूर्द झालाय। 30 ऑक्टोबर 2025 रोजी समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या अहवालाची सहकार विभागाकडून तांत्रिकदृष्ट्या आता तपासणी केली जाणार आहे। अहवाल मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल। 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी हे सूतोवाचही केलं होतं आणि त्यानंतर आता आलेल्या अहवालाचा सहकार विभागाकडूनही तांत्रिकदृष्ट्या तपास होईल। तर तुम्ही स्क्रीनवर बघितल्याप्रमाणे आता जो बहुप्रतीक्षित अहवाल होता तो अहवाल तयार झालेला आहे। तो आता मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री ते आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडतील आणि सहकार विभाग त्या संदर्भातली कार्यवाही करेल आणि मग एकंदर कोण पात्र कोण अपात्र, जसं की 2025च्या सप्टेंबरच्या थकितांपैकी पात्रची नेमकी व्याख्या काय, 2 लाखापर्यंत म्हणजे 2 लाखच की त्याच्यातला हात किंवा वरचे भरा 2 लाख माफ, त्याचं नेमकं काय, गाडी घोडा बंगला बावनकुळेंचे स्टेटमेंट त्याचं नेमकं काय, या संदर्भातले जे काय सगळे प्रश्न आहेत त्याची सगळ्यांची उत्तरं आता येणारी मंत्रिमंडळाची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये सगळं हे होणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाऊल हे उचलावं लागणार आहे की कर्ज आता नेमकं कुठून काढायचं सरकारनं, कारण की सरकारला यासाठी कर्ज काढावं लागणार आहे। त्यानंतर बँकांना आदेश जातील, रक्कम समायोजन होईल, म्हणजेच काय की सरकारच्या खात्यातनं बँकांना पैसे येतील आणि मग त्या याद्या पब्लिश होतील आणि त्या याद्यानुसार त्या ठिकाणी कर्जमाफी होईल। एकंदर सांगायचं म्हणजे अतिशय किचकट, अतिशय लोकांना गाळणारी, कमीत कमी लोक बसवणारी आणि त्याचा मोठमोठा नरेटिव्ह सेट करून उरबडवून घेणारा एक निर्णय म्हणजेच हा कर्जमाफी निर्णय आहे, असं एकंदर यांच्या सगळ्या वागणुकीवरनं मला दिसत आहे। बाकी तुम्हाला काय वाटते लिहा कमेंट्स मध्ये। धन्यवाद।